जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. ती एकमेव अट असणार आहे, त्यामुळे इतरांनी यामध्ये कोणी खोडा घालू नये असं हे त्यांनी. बघा, माझ्यासारखा जो जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणार नेता, मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले. किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत, त्यावेळेला 12 वर्ष मी कुणाशी बोललो नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर. आणि मी आणि R.R. पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते, त्यांना घेऊन तिकडे चाललो होतो पुण्याला. आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका, एक 8 दिवस शांत राहा, नाही तर 5 दिवस तरी तुम्ही काय बोलू नका, तुम्ही काय बोलू नका. कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्यावेळेला कमी होईल. रागाच्या भरामध्ये काय होतं, परत एकदा आपल्याला तुम्ही मनात विचार करा. बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार ना, पण शांत राहा 4 दिवस 8 दिवस हे तर मी सांगू शकतो. त्याप्रमाणे ते राहिले. पण दुर्दैवाने जे आहे परत म्हणजे व्हायचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले. आज सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. ठीक आहे, माझा पक्ष वेगळाच आहे. तिथे बाळासाहेब असतानाच मी त्यांना बाहेर पडलेलो आहे. पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही. आणि शिवसेना जे आहे, राज ठाकरेंचे 2 भाऊ, मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल. मग आपलं राजकारण करत राहा, कुटुंब म्हणजे त्या जे आहे एकत्र येणं चांगलं राहतं. घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा, स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी सुद्धा. आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येतं. आपण अनेक वर्षांपासून राजकारणात आहात, राजकारणावर किंवा दिल्लीच्या राजकारणावर किती परिणाम होतो? निश्चितपणे जे आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढेल. नितेश राणांचं म्हणणं आहे की काय फरक पडणार नाही. तर ठीक आहे ना, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळं जे आहे. म्हणजे मला असंच वाटतं, अहो 2 कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वॉर्डामध्ये आमची शक्ती वाढते. काय आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं, ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही. एखादा पडलेलं आमदार सुद्धा आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल. आणि इथं तुझे लिडर्स आहेत. हे असं आहे की निश्चितपणे जे शक्ती वाढेल. सर, एक शेवटचा प्रश्न होता.